शिक्षक, इंग्रजी विषयाचा शिक्षक, हिंदी विषयाचा शिक्षक। ही घोषणाबाजी सुरू आहे मुख्याध्यापक आणि शाळा प्रशासनाविरोधात। शासनाच्या संच मान्यता प्रक्रियेत हिंदी आणि इंग्रजीचे शिक्षक अतिरिक्त ठरतील अशी माहिती रत्नागिरी शिक्षण विभागाला मुख्याध्यापकांनी कळवली। त्यामुळे शाळेत काही महिन्यांपासून हिंदी इंग्रजी विषयाला शिक्षकच नाहीत। या विरोधात पालकांनी मुख्याध्यापकांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण मुख्याध्यापकांनी भेट नाकारली। अखेर पालक आणि विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांची गाडी रोखून धरली। दुसऱ्या महिन्यावरती परीक्षा येईल मुलांची, काय मुलं यांची हाडं लिहितील? आम्ही मजुरी करतो आणि तुम्ही पैसे आत फी भरायची आहे, अमकं करायचं आहे, तमकं करायचं आहे। आम्ही मजुरी करून पैसे मुलांना पाठवतो ना, कशासाठी पाठवतो? आमच्याकडे काय झाडं लागलेली आहेत? ऑक्टोबर महिन्यापासून 9वी, माझी मुलगी 9वीला आहे, 10वीचं मी काही सांगू शकत नाही, 8वीचं सांगू शकत नाही, 9वीचं पुस्तकच उघडलेलं नाही यांनी। आमचा असा आरोप निश्चितपणे आहे की इथं निश्चितपणे काहीतरी गोलमाल चाललेला आहे आणि याच हायस्कूलचे शिक्षक काही नियमानुसार जे अतिरिक्त ठरणार होते त्यांना वाचवण्यासाठी आज हे आमच्या मुलांचं हे पाप घेत आहेत। इकडे आमच्या विद्यार्थ्यांचा खून करतायत आणि इकडे आमच्या पालकांना त्या आत्महत्येला प्रवृत्त करतात। याच्या माने ते येऊ असा आमचा स्पष्ट आरोप आहे या ठिकाणी। मुख्याध्यापकांनी गणित आणि मराठीच्या शिक्षकांनाच हिंदी आणि इंग्रजी शिकवण्याची सक्ती केली, पण या शिक्षकांनी असमर्थता दर्शवली। त्यामुळे मुख्याध्यापकच इंग्रजी शिकवण्याचा प्रयत्न करतायत। यानं विद्यार्थ्यांचं, विशेषतः 10वीच्या विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होतंय। जेव्हा सुट्टी संपली तर माने सर 15 दिवस आलेच नव्हते आणि आल्यावर 2-3 आठवडे त्यांनी असेच दवडले। वर्गावरच आले, तासालाच आले ना आमच्या, आणि तासावर आले तर आम्हाला एक कविता ते आम्हाला 1 आठवडा शिकवत होते, एक कविता, आणि आता धडा सुरू केला आहे तो पण संपला नाही अजून। धडाला आता 4-5 दिवस होत आले, तो अजून पूर्ण झाला आहे आणि सगळे पुस्तकावर कॉपी लिहिलेली आहे, गाईड घेऊन शिकवतात आम्हाला। माळवे सर आम्हाला गेल्या 3 महिन्यात फक्त एक कविता आणि एक आता धडा शिकवली, ते पण त्याचं अजून अर्ध युनिट चालू आहे। बाकी शाळांमध्ये अजून युनिट टेस्ट पण चालू झाले, पण आमच्या शाळेमध्ये अजून इंग्लिशची आणि हिंदीची अजून युनिट टेस्ट चालू झालीच नाहीये। शासनाच्या आदेशाचा सोयीनं अर्थ लावल्यानं शिक्षणाचा खेळखंडोबा झालाय, पण मुख्याध्यापक मात्र चूक मान्य करायला तयारच नाहीयेत। पंचक्राशी शिक्षण प्रसारक मंडळानं पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांची बैठक घेतली। मुख्याध्यापकांच्या मनमानीवर शिक्षण विभागानं वेळीच तोडगा काढला नाही तर रत्नागिरीत तीव्र आंदोलनाचा इशारा पालकांनी दिलाय। शिक्षण खात्याकडून चुकीने मुख्याध्यापकांनी केलेले जे अतिरिक्त शिक्षक आहेत हे जर पुन्हा आम्हाला मिळाले नाही तर शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर जे आंदोलन आम्ही ऑक्टोबरमध्ये छेडणार होतो तेच आंदोलन पुन्हा पालकांच्या समवेत, मुलांच्या समवेत आणि पदाधिकारी म्हणून संस्था या आंदोलनात उतरणार आहे। मुख्याध्यापकांनीच दिलेल्या माहितीच्या आधारे शिक्षक अतिरिक्त ठरवले जातात। अशा वेळी सेवा ज्येष्ठतेपेक्षा विद्यार्थ्यांची गरज प्राधान्याने लक्षात घेतली जाते, पण इथे तसं होताना दिसत नाहीये। त्यामुळे आता पालकांचा पवित्रा पाहून या शिक्षण संस्थेच्या मुंबईस्थित पदाधिकाऱ्यांनी लवकरच स्वखर्चाने शिक्षक नेमू असं आश्वासन दिलंय। रत्नागिरीहून प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।